स्वागत आहे तुमचं आमच्या नवीन व्हिडिओमध्ये। आजचा आपला गणपतीपुळ्यातला चौथा दिवस। आपण आता चाललो आहोत कवी केशवसूत स्मारकाकडे आणि त्यानंतर बघूया मालगुंड बीच पण आपल्याला कव्हर करता येतात। गणपतीपुळे येथे मॅजिक गार्डन आहे, तर तुमच्यासोबत लहान मुले असतील तर तुम्ही इथे नक्की व्हिजिट द्या। हे सुद्धा पाहण्यासारखे ठिकाण आहे। आम्ही नुकतेच पोहोचलो आहोत कविवर्य केशवसूत स्मारकाच्या प्रवेशद्वाराकडे, मालगुंड या गावी। आपण येऊन पोहोचलो आहोत कवी केशवसूत यांच्या जन्मस्थाना ठिकाणी। त्यांचा जन्म झाला 8 ऑक्टोबर 1866 साली। कवी केशवसूतांच्या अनेक कविता खूप प्रचलित आहेत आणि त्या अजरामर झाल्या। पूर्वी मराठी साहित्यामध्ये पंतकाव्य आणि संतकाव्य अशी कवितांची परंपरा होती, पण ती मोडून टाकून त्यांनी अनेक नवीन नवीन विषयांच्या कविता आपल्याला दिल्या। पूर्वीच्या काळी लाईटची सुविधा नसल्यामुळे तुम्ही ते वरती बघू शकता, छतावरती काचा बसवण्यात आलेल्या आहेत। कवी केशवसूतांची कविता जी जगप्रसिद्ध झाली ती म्हणजे तुतारी। तुतारी कवितेच्या प्रतिकात्मक स्वरूपात इथे एक शिल्प उभारण्यात आलेलं आहे। मी आता जिथे उभी आहे ते आहे कवी केशवसूत स्मारक। याचे उद्घाटन सन 1994 साली कवी कुसुमाग्रज यांनी केले। तर आपण आता पाहूया आधुनिक मराठी काव्य संपदा दालन। मराठी साहित्यात कवितेला फार मोठे स्थान आहे। अशाच काही कवींना आदरांजली म्हणून या दालनाची स्थापना झाली आहे।
तुम्ही आमच्या मागे बघू शकता, इकडे एक ओपन थिएटर पण आहे जिथे संस्थांचे कार्यक्रम वगैरे होतात. कोकणात आल्यानंतर तुमच्याकडे गाडी असेल तर मी तुम्हाला असं सजेस्ट करेन की तुम्ही चालतच फिरा, कारण की चालत फिरल्याने तुम्हाला अशा नारळी पोफळीच्या ज्या बागा आहेत आणि हा जो ॲम्बियन्स आहे कोकणाचा तो पूर्णपणे फील करता येईल. आम्ही आता आलोय गायवाडी बीच येथे. इथे अजिबात कुठल्याही प्रकारची गर्दी नाही आणि मुळात आमच्या दोघांशिवाय तरी इथे कोणीच नाहीये. आणि लिटरली खरंच बीचवर कोणी नाहीये, आम्ही दोघंच आहोत. तुम्ही बघू शकता इथे फक्त हे सीगल असं काहीतरी म्हणतात या पक्ष्याने, ते पक्षी दिसत आहेत इकडे. त्या पक्ष्यांचे थवेचे थवे या बीचवरती आहेत, बाकी कोणी नाही आणि आम्ही दोघंच आहोत. तर मॅडमांना वाटलं आपण बीचवरती मस्त रिलॅक्स चालत जाऊ पुढे, पण इथे काय फजिती झाली ते आहे का? काय झालं? आम्ही आलो बीचवरनं चालत, म्हटले इथे काही गाडी वगैरे काही नसते, पण तिकडून जो पूर्ण पार करून यायला लागला आम्हाला. पूर्ण गुडघ्याच्या वरपर्यंत पाणी होतं. लोक इकडे पॅन्ट काढून काढून चालतात. हे बघा, पॅन्टी काढून चाललीत लोक. हे बघा, आज तो ओढा जो क्रॉस केलाय नुकताच. नुकतंच आम्ही दुपारचं जेवण संपवून रूमवरती आलो आणि इथे आम्ही एक खास वेगळे असे बोर्ड बघितले ठिकठिकाणी लावलेले. तिथे आपल्या इथे लिहितात शाकाहारी आणि मांसाहारी, पण इथे 3 प्रकार केलेत: शाकाहारी, मांसाहारी आणि मत्स्याहारी. म्हणजे खास ज्यांना मासे आवडतात ते मत्स्याहारी. आम्ही सुद्धा एक कुठली प्लेट घेतली होती आपण? बांगडा थाली आम्ही घेतली होती. त्याच्यामध्ये 2 बांगडे होते, आमटी होती, भात आणि सोलकढी होती, अशी एक चपात्या होत्या 2, अशी एक बांगडा थाळी घेतली होती. खूप छान, खूप टेस्टी लागली आम्हाला ती, मस्त मजा आली. आणि आता आम्ही थोडासा रेस्ट घेऊन रूमवरती मग नाईट लाईफ जी आहे ती थोडीसं फिरू इकडे आजूबाजूचा परिसर. संध्याकाळची वेळ झालेली आहे आणि आम्ही मगापासून रस्त्याने चालताना बघतोय वेगवेगळ्या प्रकारचे रंगाचे ढंगाचे पक्षी इथे दिसत आहेत. कोणी झाडावर बसलाय, कोणी रस्त्यावरून पळतंय. त्यांच्या शेपट्या वेगवेगळ्या प्रकारच्या आहेत, कोणाचे पंख वेगळ्या कलरचे आहेत, कोणाचा तुरा वेगळ्याच कलरचा आहे. खूप वेगवेगळ्या रंगाचे पक्षी आपल्याला कोकणात बघायला मिळतात. मस्त अशी संध्याकाळ झालेली आहे
आणि आम्ही आता गणपतीपुळे आणि मालगुंड या 2 गावांच्या मध्ये जो ब्रिज लागतो त्या ब्रिजवरती आलो आहे. तुम्हाला ते आम्ही दाखवतोय. हे पाणी बघा. आता मोबाईलचा कॅमेरा आपला जस्टिस करणार नाही, पण या पाण्यामध्ये मोठे मोठे मासे इथे तरंगत आहेत आणि उड्या मारत आहेत, पण ते आता दिसणार नाही आपल्याला. आणि हे आहे गणपतीपुळ्याची संध्याकाळ. आलो आहोत रत्नदुर्ग किल्ल्यावरती. तसेच रत्नदुर्ग किल्ल्याच्या भगवती मंदिराच्या परिसरामध्ये आपण इथे उभे आहोत. माझ्या मागे तुम्ही बघू शकता शिवाजी महाराजांचे जे आरमार प्रमुख होते कान्होजी आंग्रे यांचा पुतळा इथे उभारण्यात आलाय. रत्नागिरी शहरात रत्नागिरी बंदराजवळ हा किल्ला वसलेला आहे. 12व्या शतकापासून हा किल्ला इथे वसलेला आहे. या किल्ल्याला बालेकिल्ल्यामध्ये 9 बुरुज असून संपूर्ण किल्ल्याला 29 बुरुज आहेत. रत्नदुर्ग किल्ल्यावर आम्ही पोहोचलेलो आहोत आणि इथला जो नजारा आम्ही बघतोय तो एकदम अविस्मरणीय नजारा आहे.